नमस्कार. माझ्यासोबत आता लातूर जिल्ह्याचे एस-पी श्री अमोलजी तांबे सर आहेत. सध्या लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलिसांच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती वाढावी म्हणून पोलीस विद्यार्थी संवाद सुरू आहे संवाद. सर, खूप छान उपक्रम आहे. खरं तर पूर्ण राज्यामध्ये याचं सगळीकडे चर्चा होती. नेमका हा उपक्रम काय आहे? आपण पोलीस विद्यार्थी संवाद हा उपक्रम 1 ऑगस्टपासून सुरू केलेला आहे. 2 महिन्याचा कालावधी आहे. 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर असे 60 दिवस लातूर शहर आणि लातूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय, सीनियर ज्युनियर कॉलेजेस, सर्व कोचिंग क्लासेस असे जवळपास 500 पेक्षा जास्त जी महाविद्यालय आणि 50 कोचिंग क्लासेस आहे. या सर्व ठिकाणी जवळपास 2.25 लाख विद्यार्थी विद्यार्थिनी हे शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लातूर जिल्हा पोलीसतर्फे हा पोलीस विद्यार्थी संवाद उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत आपण विद्यार्थ्यांशी जे प्रमुख विषयांबद्दल आपण त्यांच्याशी जो संवाद साधत आहे, तर त्यामध्ये पहिला जो महत्त्वाचा विषय आहे की जे 2024 मध्ये जे नवीन कायदे अस्तित्वात आलेले आहेत आणि या नवीन कायद्यांमुळे जो एक आमूलाग्र बदल पोलीस आणि एकूण ज्युडिशियल सिस्टीममध्ये जो घडत आहे, तर त्याबाबत विद्यार्थ्यांना ज्ञान किंवा अवगत करणं आहे. त्याचबरोबर सायबर क्राईम आणि सायबर क्राईमशी रिलेटेड जे गुन्हे आहेत, या गुन्ह्यांबाबत त्यांना जागृती करणं आहे. त्यासोबतच सोशल मीडियाचा वापर आणि सोशल मीडियाचा वापर करत असताना आपल्या हातून कळत-नकळत घडणाऱ्या घटना आणि त्याच्यामुळं भविष्यात त्याची मोजावी लागणारी मोठी किंमत, याबाबत त्यांना जागरूक करण्यात येत आहे. त्याचबरोबर पोलिसांची तात्काळ मदत त्यांना कशी उपलब्ध करून घेता येईल या संदर्भानं पोलिसांचं जी 112 हेल्पलाईन आहे, तर तिचा अधिकाधिक प्रभावी वापर कसा करता येईल आणि पोलिसांची मदत तात्काळ कशी मिळवता येईल, या अनुषंगानं आपण त्यांची जनजागृती करत आहोत. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांच्या मध्ये जे काही सोशल मीडिया किंवा इंटरनेटच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून जे हत्यार बाळगण्याच्या अनुषंगानं जे फॅसिनेशन आहे, तर त्यामध्ये आपल्याकडं अशा पद्धतीचं हत्यार मिळाल्यानंतर आर्म्स ॲक्टच्या अनुषंगानं दाखल होणारे गुन्हे असतील आणि त्यामुळं आपल्या भवितव्यावर आणि करिअरवर काय दुष्परिणाम होऊ शकतात, याबाबत आपण अवगत करत आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे केंद्र शासन, राज्य शासनाने ज्याच्यात खूप पुढाकार घेतलेला आहे, तो म्हणजे की नशामुक्त भारत. तर या उद्दिष्टाच्या अनुषंगानं लातूर जिल्हा पोलीस सुद्धा याच्यामध्ये अत्यंत सकारात्मकपणे विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहे आणि या तरुण वयामध्ये प्रामुख्यानं महाविद्यालयीन आणि कॉलेजवयीन वयामध्ये नशेच्या आहारी गेल्यानंतर भविष्यात त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात आणि यापासून कसं दूर राहिलं पाहिजे, त्याचे घातक परिणाम काय काय आहेत, याबाबत त्या विद्यार्थ्यांना याच वयात जागरूक करणं हा याच्या मागचा महत्त्वाचा उद्देश आहे. त्याच अनुषंगानं विद्यार्थिनींच्या बाबतीत सुद्धा विद्यार्थिनींची सुरक्षा असेल, त्यांच्या अनुषंगानं गुड टच, बॅड टच असेल, पॉक्सो ॲक्ट असेल, या कायद्यांची सुद्धा त्या ठिकाणी आपण सगळ्यांना जाणीव करून देत आहोत आणि कुठलाही अन्याय सहन करू नये आणि अन्यायाला तात्काळ त्या ठिकाणी वाचा फोडली पाहिजे आणि त्या अनुषंगानं तुम्ही कुठे मदत मागू शकता आणि पोलीस तुमची कशी मदत करू शकतात, याबाबत एक आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आपण हा संवाद उपक्रम त्या ठिकाणी राबवत आहोत. याच्या पूर्वीसुद्धा आपण गेल्या डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये हा उपक्रम राबवला होता आणि लातूर जिल्ह्यामध्ये आपण जवळपास 1.25 लाख विद्यार्थिनींपर्यंत आपण पोहोचलो होतो. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये या 2 महिन्यात आपण पुन्हा एकदा हा उपक्रम राबवत आहोत आणि हा केवळ या 2 महिन्यापुरता उपक्रम आहे असं नाही, तर आपण वर्षातनं किमान 2 वेळा या प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न आहे आणि आपलं उद्दिष्ट आहे की 8वीला असलेला विद्यार्थी 12वीत जाईपर्यंत त्याच्या या 4-5 वर्षाच्या अकॅडमिक करिअरमध्ये त्याचा आणि पोलिसांचा किमान एक 5-6 वेळा तरी संपर्क आणि संवाद व्हावा आणि ज्या निमित्तानं त्याला त्या वयात नकळत घडणाऱ्या ज्या काही चुका आहेत, त्या चुकांची जाणीव करून देण्यात यावी, त्याला त्या चुकांपासून परावृत्त करावं आणि एक भारताचा सक्षम, सुसंस्कृत आणि सुजाण नागरिक घडण्यासाठीचा जो हा काही महत्त्वाचा फेज आहे, तर या फेजमध्ये पोलीस त्यांच्या सोबत आहेत आणि पोलीस हे आपले मित्र आहेत, आपले सहकारी आहेत आणि आपण हक्कानी पोलिसांपर्यंत जाऊ शकतो, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला त्या ठिकाणी दाद मागू शकतो. हा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आपण हा उपक्रम राबवत आहोत. एकूणच हा जो उपक्रम आहे तो अभिनव आहे. राज्याच्या नाही तर देशाच्या समोर एक आदर्श ठरणारा असा उपक्रम आहे आणि आम्ही ज्यावेळेस काही शाळांशी, तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तर त्यांचं म्हणणं आहे की पोलीस अधिकारी कैसा हो तो श्री अमोल तांबेजी जैसा हो, असं एक नेतृत्व आपल्या जिल्ह्याला लाभलेलं आहे. ते खरोखरीच वाखण्याजोगं आहे. व्हिडिओ जर्नलिस्टसोबत मी परमेश्वर सोनवणे, दर्पण मीडिया, लातूर.